का नाही? काय त्यांनी दाखवून द्यावं ना, काय कामं केली. जसं मी आता दाखवून दिले साहेबांनी किती कामं केलेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? शोभा ज्ञानेश्वर सोमवंशी. मला एक सांगा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहे. कपिल काळे विरुद्ध कैलास काळे अशी लढत आहे, तर काय वाटतं तुम्हाला याच्यात? ते असं कोणी जरी असलं हा तरी साहेबांचं काम इतकं चांगलं आहे. हा प्रत्येक समाजासाठी, आमच्या कुंभार समाजासाठी भरपूर काम केले. प्रत्येक समाजासाठी साहेबांनी नको तिथं कामं केल्यात. त्यांच्या माध्यमातून कुणी जरी उभं केलं तरी आम्ही सदैव साहेबांच्या पाठीशी आहे. काय साहेबांनी काय काय कामं केली सांगता येईल का? पहिला 10 लाखाचा समाज मंदिराला पैसे टाकले. निम्म झाल्यानंतर परत 14 लाख रुपये टाकले. त्याच्यावरती 3 लाखाचं हे घेतलं, स्वयंपाक खोली केली. त्याच्यावर आता 15 लाखाचं खाली गोरोबा काकाचं काम पूर्ण झाले. इतर भांड्यांची कामं झाली. म्हणजे भरपूर कामं केली साहेबांनी. त्यासाठी आम्ही सदैव साहेबांच्या पाठीमागं, आणि साहेबांनी कोणताही उमेदवार दिला तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिला सदैव. वरती जिल्हा परिषदचं काय वातावरण आहे? सुवर्णताई दरेकर शिवसेना शिंदे गटाकडून आहे, तर मंगल हुले हे राष्ट्रवादीच्या घड्याळाकडून आहे. तिथं काय परिस्थिती राहील? तिथं आता साहेबांचं काम एवढं आहे की कैलास काळे आणि मंगलताई हुले आम्ही ह्यांच्याच पाठीशी राहणार. परंतु विरोधकांनी कामं केलेली आहे ना? नाही. काय त्यांनी दाखवून द्यावं ना, काय कामं केली ती. जसं मी आता दाखवून दिले साहेबांनी किती कामं केलेत हो, आणि कशी कामं केलेत. आज माझ्यासारखं सर्वसामान्य माणूस, मी कुंभार म्हणून समाजामध्ये साहेब कधी रस्त्याने चालले तर तिथं सुद्धा येतात. किरणताई सुद्धा कधी आल्या तर रोडच्या पुढं जाणार नाही, ते भेट देऊन का व्हायना जाणार. एवढं आपण त्यांच्यापेक्षा मोठं नाही. इतक्या गरिबामध्ये जर साहेब तिथं स्थान देतात गरिबाला, तर दुसऱ्यांना किती स्थान देत असतील. घोडेगावातून कोणाला लीड मिळेल काय सांगता येईल का? तर साहेबांनाच लीड मिळावं आणि कैलास काळे आणि साहेबांनी दिलेले उमेदवार निवडून येतील. निवडून नक्कीच येणार, 100% निवडून येणार आणि आलेच पाहिजे. साहेबांनी इतकं काम केलंय की प्रत्येक गोष्टीला सांगितलं काम चालूच होते. आता आमचं कुंभार काम तिथं आमच्या गोरगरिबांचं. वळसे पाटील साहेबांकडून तुम्हाला एखादं पद नाही ना काही? एखादं नाही, पद? पदापेक्षा आहे ना, मला ताईंचं आणि साहेबांचं तेच मला मोठं पद आहे. मला बाकीच्या पदाची मी कधी अपेक्षा केली नाही आणि करणार पण नाही. जे साहेबांच्या मागे जिथं साहेब असतील तिथं आम्ही आहे.